लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्ही सुद्धा जर घेत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भातली धक्कादायक अशी मोठी गोष्ट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत शासनाने तब्बल 92 लाख महिलांना अपात्र करून डच्चू देण्यात आलेला आहे. आता या 92 लाख महिला नेमक्या कोणत्या, यांना अपात्र का करण्यात आलं आणि यामध्ये तुमचंही नाव असेल का, याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी रोहित आणि तुम्ही पाहताय मराठी इन्फॉर्मर रोहित गोरे. लाडकी बहीण योजनेमधून तब्बल 92 लाख महिलांना अपात्र करून डच्चू देण्यात आलेला आहे. म्हणजेच इथून पुढे त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही आणि इथून पुढे त्यांना कोणताही हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार नाही. आता या 92 लाख लाडक्या बहिणींना अपात्र का करण्यात आलं याची प्रमुख कारणे आपण पाहूया. सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ई-केवायसी अभावी. शासनाने वारंवार ई-केवायसीसाठी मुदतवाढ दिली होती, ई-केवायसीची लिंक ओपन केली होती, पण एवढं करून सुद्धा लाडक्या बहिणींनी स्वतःची ई-केवायसी पूर्ण केलेली नाही. अशा तब्बल 62 लाख ई-केवायसी न केलेल्या महिला या यादीतून वगळण्यात आलेल्या आहेत आणि त्यांना अपात्र करण्यात आलेले आहेत. यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उत्पन्न मर्यादा. लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू करण्यात आली होती तेव्हा उत्पन्नाचे निकषसुद्धा तिथे सांगितले होते आणि उत्पन्नाची अटसुद्धा होती. पण अद्यापही काही लाडक्या महिला ज्यांचं उत्पन्न जास्त असून देखील या योजनेचा लाभ घेत होत्या आणि हे निदर्शनास आल्यामुळे आता 16 लाख अशा महिला आहेत की त्यांचं उत्पन्न जास्त आहेत आणि त्यांना आता शासनाने अपात्र केलेला आहे. यानंतर सरकारी कर्मचारी जर असेल तर या योजनेचा लाभ त्यांना मिळणार नाही, ही या योजनेचं प्रमुख निकष होता. पण असं असून देखील 4.42 लाख महिला सरकारी कर्मचारी असून सुद्धा या योजनेचा लाभ घेत होत्या. अशा महिलांना सुद्धा आता या योजनेतून वगळण्यात आलेलं आहे आणि शासनाने अशा 4.42 लाख महिलांना अपात्र करण्यात आलेलं आहे. यानंतर सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे की एकापेक्षा 2 जास्त योजनांचा लाभ कोणतीही महिला ॲट ए टाईम एकाच वेळी घेऊ शकत नाही. पण लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याबरोबरच काही महिला इतर योजनांचा सुद्धा लाभ घेत होत्या आणि अशा जवळपास 3.6 लाख महिला शासनाच्या निदर्शनास आलेल्या आहेत. मग अशा इतर योजनांचा सुद्धा लाभ घेणाऱ्या 3.6 लाख महिलांना शासनाने अपात्र केलेलं आहे. यांना आता इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. याचबरोबर वयोमर्यादा. आत्तापर्यंत लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होत्या पण आता त्यांचं वय जास्त झालेलं आहे, वय वाढलेलं आहे. त्यामुळे वयोमर्यादेच्या अटीमध्ये न बसणाऱ्या अशा 1.8 लाख महिलांचे सुद्धा लाडक्या बहिणी योजनेचे हप्ते आता कट केलेले आहेत, त्यांना या योजनेसाठी अपात्र केलेले आहेत. त्यानंतर कौटुंबिक मर्यादा. कौटुंबिक मर्यादेचा एक निकष होता की एका कुटुंबामध्ये फक्त एक विवाहित स्त्री आणि एक अविवाहित स्त्री या 2च महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतील. पण असं असून देखील कुटुंबातील अधिक जर महिला या योजनेचा लाभ घेत होत्या हे निदर्शनास आले आणि अशा जवळपास 2.5 लाख महिला होत्या. या सर्व 2.5 लाख महिलांना आता या योजनेतून अपात्र करण्यात आलेलं आहे. आणि सर्वात शेवटचं म्हणजेच तांत्रिक त्रुटी. 1.7 लाख महिला अशा आहेत की त्यांची माहिती विसंगत आहे, त्यांची माहिती मॅच होत नाही. आधार असेल, बँक लिंक असेल, आधार सीडिंग असेल, अशा काही तांत्रिक गोष्टीमध्ये त्यांच्या त्रुटी आहेत. तर अशामुळे 1.7 लाख महिला पात्र असून देखील काही महिला या योजनेचा लाभ आता घेऊ शकत नाहीत, त्यांना सुद्धा अपात्र केलेलं आहे. अशा एकूण 92 लाख महिलांना आता शासनाने अपात्र केलेलं आहे आणि यांना इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. तर हीच होती आत्तापर्यंतची अपडेट. ही अपडेट तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. म्हणजे इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील. धन्यवाद.